आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करावं. यापुढे मी श्री विजयराव वामनराव घोडे यांना इथे आमंत्रित करतोय. श्री विजयराव वामनराव घोडे त्यांनी सहपरिवार इथे उपस्थिती द्यावी. त्यांचं स्वागत देखील श्री अजयजी वाऊ करतील अशी मी त्यांना विनंती करतो. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कमी येतात त्या, मागे टाळ्याच वाजवत नाही मागचे लोक. यापुढे श्री विजयराव भाऊराव पोहेकर, श्री विजयराव भाऊराव पोहेकर यांना मी सहपरिवार मंचावर आमंत्रित करतो. त्यांचं सन्मान देखील श्री अजयजी भाऊ करतील अशी मी त्यांना विनंती करतोय. मी त्यांच्या संपूर्ण परिवाराला इथे आमंत्रित करतोय. श्री विजयराव भाऊराव पोहेकर यांचा इथे सन्मान होत आहे. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण जोरदार टाळ्या वाजवाव्या. यापुढे श्री चंद्रकांतजी कृष्णराव वितोंडे, श्री चंद्रकांतजी कृष्णराव वितोंडे यांना मी मंचावर आमंत्रित करतोय. त्यांनी सहपरिवार मंचावर येण्याची कृपा करावी. आणि श्री चंद्रकांत कृष्णराव वितोंडे व सौ उषाताई चंद्रकांत वितोंडे यांना मी इथे मंचावर आमंत्रित करतोय. त्यांनी सहपरिवार इथे यायचं आहे. यांचा सत्कार श्री मंगेशजी यांचा सत्कार श्री मंगेशजी वडाळकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आणि सौ वडाळकर यांना देखील मी मंचावर आमंत्रित करतो की त्यांनी श्री चंद्रकांतजी कृष्णराव वितोंडे व सौ उषा चंद्रकांतजी वितोंडे यांचा इथे सन्मान करायचा आहे. राजू दादांना मी मंचावर आमंत्रित करतोय. श्री राजूजी वितोंडे यांना मंचावर येण्याची विनंती करतो.
यापुढे श्रीमती मालुताई वासुदेवराव सावरकर, श्रीमती मालुताई वासुदेवराव सावरकर यांना मी मंचावर येण्याची विनंती करतो. आले इकडे आले. श्रीमती मालुताई वासुदेवराव सावरकर यांचा सन्मान श्री मंगेशजी वडाळकर व सौ वडाळकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर श्रीमती प्रभावती जनार्दनजी वाऊ, श्रीमती प्रभावती जनार्दनजी वाऊ, सौ उषाताई चंद्रकांत खेडकर व श्री सुधाकरराव वामनराव पासेकर यांनी तयार राहायचं आहे. सौ प्रभावती जनार्दनजी वाऊ यांना मी मंचावर आमंत्रित करतो. श्रीमती प्रभावती जनार्दनजी वाऊ यांना सहपरिवार मंचापुढे आमंत्रित करतोय. श्रीमती उषाताई चंद्रकांतजी खेडकर, श्रीमती उषाताई चंद्रकांतजी खेडकर यांना इथे मी मंचावर आमंत्रित करतो. त्यांचा सन्मान श्री दत्तात्रेयजी वलोकर व सौ वलोकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर श्री सुधाकरराव वामनराव पासेकर, श्री सुधाकरराव वामनराव पासेकर, श्री प्रभाकरराव यादवराव वडाळकर, यानंतर श्री प्रभाकरराव यादवराव वडाळकर यांना मी सहपरिवार मंचावर आमंत्रित करतो आणि त्यांचा सत्कार श्री दत्तात्रेयजी वलोकार व सौ वलोकार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांच्यासोबत सौ मृदुला प्रभाकरराव वडाळकर यांना पण मी मंचावर आमंत्रित करतो. दोघंही आहेत. पासेकरचे आहेत ना, पासेकरच्या जागी त्यांचा मुलगा आहे. अच्छा, ठीक आहे, ठीक आहे. नाही नाही, यांचं झालं की तिथेच थांबायचं. अभय दादा जाणं, तुम्ही नाही फोटो काढा ना, सत्कार करता फक्त फोटोसाठी.
श्री सुधाकर वामनराव पासेकर यांचे सुपुत्र इथे आहेत, ते त्यांच्या वतीने सन्मान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांचा सन्मान श्री दत्तात्रेयजी वलोकार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सौ पासेकर यांना मी मंचावर आमंत्रित करतो. त्यांनी पण येऊन हा सन्मान स्वीकारायचा आहे. हा अलिखित नियम तुम्ही समजा की जर परिवाराचं नाव, सदस्याचं नाव आहे तर सहपरिवार आपण मंचावर यायचं आहे सगळ्यांनीच. हो. यानंतर श्रीमती प्रभाताई नारायणराव दाभाडे, श्रीमती प्रभाताई नारायणराव दाभाडे यांना मी सहपरिवार मंचावर आमंत्रित करतो. त्यांचा सन्मान देखील श्री वलोकार व सौ वलोकार काकू करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर श्री अरुणराव केशवराव बोरकर यांनी इथे सन्मान स्वीकारायला मंचावर यायचं आहे. श्री अरुणराव केशवराव बोरकर यांनी सहपरिवार इथे मंचावर सन्मान स्वीकारायला यायचं आहे. श्री अरुणराव केशवराव बोरकर यांना सपत्नीक मी मंचावर आमंत्रित करतो. त्यांनी मंचावर येऊन कृपया हा सन्मान स्वीकारावा. त्यांचा सन्मान श्री दत्तात्रेयजी वलोकार करतील, सपत्नीक करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर श्रीमती आशाताई मनोहरराव वजरकर, श्रीमती आशाताई मनोहरराव वजरकर यांना मी सन्मान स्वीकारण्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आपल्या टाळ्यांचा आवाज कमी होता नाही. सभागृहाच्या मागून तर अजून जास्त जोरात टाळ्या वाजल्या पाहिजे प्लीज. येस, बॅक स्टेज आवाज येत नाही आहे तुमचा. आता आला. हा, श्रीमती आशाताई मनोहरराव वजरकर यांना मी सहपरिवार मंचावर सन्मान स्वीकारण्यासाठी आमंत्रित करतो आहे. यांचा सन्मान श्री परागजी पुरकर सपत्नीक करतील अशी मी त्यांना विनंती करतो.
यानंतर श्री मधुकरराव बाळापुरे, श्री मधुकरराव बाळापुरे यांना मी सहपरिवार मंचावर आमंत्रित करतो. श्री मधुकरराव बाळापुरे, श्रीमती प्रमिला वामनराव यावलकर, अच्छा ठीक आहे ठीक आहे. श्रीमती प्रमिला वामनराव यावलकर, श्रीमती प्रमिलाताई वामनराव यावलकर यांनी जर यानंतर श्री गोपाळराव सावरकर, श्री गोपाळराव सावरकर, यावळकर जर यांचा सन्मान श्री परागजी पुरकर सपत्नीक करतील अशी मी त्यांना विनंती करतो. खाली स्वरूची भोजनाची व्यवस्था झालेली आहे, त्यामुळे आपण स्वरूची भोजनाचा आस्वाद घेऊ शकता. यानंतर श्रीमती माधुरीताई मदनराव वडाळकर, श्रीमती माधुरीताई मदनराव वडाळकर यांना मी सहपरिवार मंचावर आमंत्रित करतो. त्यांचा सन्मान श्री सदानंदजी शेटे करतील, त्यांना मी मंचावर आमंत्रित करतो. श्री सदानंदजी शेटे सपत्नीक यांचा सत्कार करतील. श्रीमती माधुरीताई मदनराव वडाळकर यांचा सन्मान श्री सदानंदजी शेटे सपत्नीक करतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि आपल्या जोरदार टाळ्यांची अपेक्षा करतो. यानंतर सौ अनुराधाताई पासे, सौ अनुराधाताई पासे यांना मी मंचावर आमंत्रित करतो आहे. सौ अनुराधाताई पासे, यानंतर श्रीमती सुनीताताई रमेशराव वितोंडे, सुनीताताई रमेशराव वितोंडे यांना मी इथे मंचावर आमंत्रित करतो. त्यांचा सन्मान देखील श्री सदानंदजी शेटे सपत्नीक करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आल्या ह्या इकडून यानंतर
श्रीमती मंगलाताई मोहनराव घडे यांनी तयार राहायचं आहे. आता सन्मान होतो आहे श्रीमती सुनीता रमेशराव वितोंडे यांचा सन्मान श्री सदानंदजी शेटे सपत्नीक करतील अशी मी त्यांना विनंती करतो. श्रीमती अनुराधाताई पासे या आल्या आहेत. त्यांचा सन्मान देखील श्री सदानंदजी शेटे सपत्नीक करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर श्रीमती मंगलाताई मोहनराव घडे वर्धा यांना मी इथे मंचावर आमंत्रित करतो. आणि समाज बांधवांनो आणि भगिनींनो, आपल्याला टाळ्यांचा वेगळा टॅक्स वगैरे गव्हर्नमेंटने अजून चालू केलेला नाही, त्यामुळे तुम्ही वाजवलं तर चालेल. शिवाय त्याचा ॲक्युप्रेशरचा पण फायदा होतो असं मी ऐकलं आहे. तर तुम्ही वाजवा, तुमचं सगळंच चांगलं होईल टाळ्या वाजवल्याने. हो. सौ मंगलाताई मोहनराव घडे या आहेत. यांचा सन्मान श्री सुनीलजी शेटे व सौ वंदना सुनीलजी शेटे हे करतील. त्यांना मी इथे मंचावर आमंत्रित करतो. यानंतर सौ उषाताई दिगंबरराव पासेबंद, सौ उषाताई दिगंबरराव पासेबंद यांना मी मंचावर आमंत्रित करतो. यांनी सहपरिवार मंचावर यायचं आहे. सौ रंजनाताई रमेशराव काळे यांना मी मंचावर आमंत्रित करतो. सौ रंजनाताई रमेशराव काळे, सौ रंजनाताई रमेशराव काळे, सौ रजनीताई दत्तात्रेयराव बोरकर, सौ रजनीताई दत्तात्रेयराव बोरकर यांना मी मंचावर आमंत्रित करतो. त्यांनी सहपरिवार मंचावर यायचं आहे आणि त्यांचा सन्मान श्री सुनीलजी शेटे व सौ शेटे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मागे उभे असलेल्यांनी जर तिथे जागा असेल तर कृपया आपण खाली बसून जायचं आहे. नाहीतर खाली देखील आपल्या बसायची व्यवस्था केलेली आहे, आपण तिथे पण बसू शकता. सौ रजनीताई दत्तात्रेयराव बोरकर यांचा सन्मान श्री सुनीलजी शेटे व सौ शेटे करत आहेत. आपण जोरदार टाळ्या वाजवाव्यात. यानंतर
सौ नीला बाळकृष्ण वझरकर. सो नीलाताई बाळकृष्णराव वझरकर. हो हो ठीक आहे. श्रीमती रंजना रमेशराव काळे या आल्या आहेत. त्यांचा सन्मान देखील श्री सुनीलजी शेटे व सौ वंदनाताई शेटे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मी अतिथींना स्थानापन्न होण्याची विनंती करतो. त्यानंतर मी श्री प्रमोदरावजी भटूरकर यांना इथे आमंत्रित करतो आहे. त्यांनी भाषण द्यावं. आपण कार्यक्रम असाच सुरळीत ठेवूया. श्री दिवाकरराव लक्ष्मणराव सुंभाटे व सौ पुष्पा दिवाकरराव सुंभाटे यांना मी मंचावर आमंत्रित करतो. श्री दिवाकरराव लक्ष्मणराव सुंभाटे व सौ पुष्पा दिवाकरराव सुंभाटे. अतिथींचं आपण त्या अगोदर शुभेच्छापर भाषण ऐकूया. मंचावरील सर्व आमंत्रित पाहुणे आणि उपस्थित सर्व माझे अतिथीगण, मी महाराष्ट्र वैश्य सोनार संघ ना ठीक आहे मला काय बोलतो कृपया आपण 2 मिनटं अतिथींचं भाषण ऐकेपर्यंत फक्त 2 मिनटं आपण शांत बसूया. त्यांचा भाषणाचा आपण सन्मान करायला हवा. फक्त 2 मिनटं, त्यानंतर परत कार्यक्रमाला सुरुवात होईल. मी वर्धापन दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो संघाला. तसेच या ठिकाणी जे ज्येष्ठ लोकांचा सत्कार झाला त्यांचासुद्धा सन्मान करतो आणि माझा या ठिकाणी जो सत्कार केला त्याबद्दल मी संघाचे आभार मानतो. धन्यवाद. श्री दिवाकरराव लक्ष्मणराव सुंभाटे व सौ पुष्पाताई दिवाकरराव सुंभाटे हे जर आले असतील तर त्यांनी कृपया आपला इथे येऊन सन्मान स्वीकारायचा आहे. यानंतर सौ कुमुदताई अशोकराव वडाळकर. सौ कुमुदताई अशोकराव वडाळकर यांना मी सहसन्मान मंचावर आमंत्रित करतो. यांचा सन्मान करण्यासाठी मी श्री अनंतजी वझरकर यांना आमंत्रित करतो. यांनी सपत्नीक इथे येऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. श्री अजयजी भाऊ यांना मी विनंती करतो की त्यांनी सन्मान करावा.
श्री अजयजी भाऊ सपत्नीक यांचा सन्मान करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर श्री सुरेशराव गोविंदराव भुजबळ व सौ आशाताई सुरेशराव भुजबळ, श्री सुरेशराव गोविंदराव भुजबळ व सौ आशाताई सुरेशराव भुजबळ यांना मी सहपरिवार मंचावर आमंत्रित करतो. त्यांचा सन्मान देखील श्री अजयजी भाऊ यांनी करावा. आणि यांचा सन्मान श्री अजयजी बोरकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. श्री सुरेशराव गोविंदराव भुजबळ यांच्याकडनं रोख 11,000 रुपये देणगी आपल्याला प्राप्त झाली आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आपण होऊन जाऊ द्या. यानंतर सौ भागीरथी ताई पुरुषोत्तमराव फुसे यांना मी इथे आमंत्रित करतो. सुरेशराव गोविंदराव भुजबळ, आशाताई सुरेशराव भुजबळ यांच्यातर्फे महाराष्ट्र वैश्य संघाला 11,000 रुपये देणगी मिळालेली आहे. त्याबद्दल त्यांचे आभार, महाराष्ट्र वैश्य संघ आभार मानते आणि एकदा टाळ्याचा गजरात व्हावं. यानंतर सौ भागीरथीबाई पुरुषोत्तमराव फुसे यांनी इथे मंचावर यायचं आहे. त्यांचे सुपुत्र त्यांच्या वतीने इथे त्यांचा सन्मान स्वीकारतील. श्री अनंतजी वझरकर यांना मी इथे आमंत्रित करतो. त्यांनी सपत्नीक त्यांचा सन्मान करावा. यानंतर श्री सुरेशराव रामभाऊ कांडेकर व सौ रजनीताई सुरेशराव कांदेकर, श्री सुरेशराव रामभाऊ कांडेकर व सौ रजनीताई सुरेशराव कांदेकर यांना मी सहसन्मान मंचावर आमंत्रित करतो. यानंतर सौ कुसुमताई प्रल्हादराव वडाळकर यांना मी इथे मंचावर आमंत्रित करतो. त्यांनी सहपरिवार मंचावर यावं आणि सन्मान स्वीकारावा. त्यांचा सन्मान श्री अनंतजी वझरकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो.
आपल्या टाळ्यांचा आवाज परत एकदा कमी झालेला आहे, त्यामुळे मला परत असं बोलावं लागतं की आपण टाळ्या वाजवाव्या. काय आहे, 85 लोकांचा सत्कार करणं असंच कठीण काम आहे. त्यात आम्हाला जर तुमचा सहयोग पाहिजे म्हणजे मिळाला तर जास्त चांगलं होईल. सहयोग म्हणजे काय, फक्त तुम्हाला टाळ्या वाजवायच्या जोरदार, बस एवढंच करायचं आहे तुम्हाला. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, परत टाळ्या कमी झाल्या. यानंतर श्री सुरेशराव गोपाळराव सपकाळ यांना मी मंचावर आमंत्रित करतो. श्री सुरेशराव गोपाळराव सपकाळ. सौ वीणाताई वसंतराव वडाळकर. सौ वीणाताई वसंतराव वडाळकर यांना मी मंचावर आमंत्रित करतो. सौ वीणाताई वसंतराव वडाळकर यांना मी सहपरिवार मंचावर आमंत्रित करतो. त्यांचा सन्मान श्री दीपकजी चावरे व सौ चावरे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. श्रीमती माधुरीताई मदनराव वडाळकर यांच्यातर्फे 5,000 रुपये देणगी जाहीर केलेली आहे. त्यांचे महाराष्ट्र वैश्य संघ आभारी आहे. धन्यवाद. यानंतर सौ कुसुमताई कृष्णराव सावरकर. सौ कुसुमताई कृष्णराव सावरकर यांना मी मंचावर आमंत्रित करतो. यांचा सन्मान देखील श्री दीपकजी चावरे व सौ चावरे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर सौ स्नेहलताताई दिनकरराव वणाळकर यांनी तयार राहायचं आहे. यांचा सन्मान देखील श्री दीपकजी चावरे सपत्नीक करतील अशी मी त्यांना विनंती करतो. श्रीमती रजनीताई दत्तात्रय बोरकर चंद्रपूर यांच्यातर्फे महाराष्ट्र वैश्य संघास 5,000 रुपये देणगी मिळालेली आहे. त्यांचे महाराष्ट्र वैश्य संघ आभारी आहे. धन्यवाद. यानंतर सौ स्नेहलताताई दिनकरराव वणाळकर या जर आल्या असतील तर त्यांनी मंचावरून सन्मान स्वीकारावा. यानंतर सौ कांताबाई नारळे
श्रीमती कांताबाई नारळे या श्रीमती शांताबाई नारळे, माफी असावी, त्यांना मी मंचावर आमंत्रित करतो. त्यांनी सन्मान स्वीकारावा. सौ कल्पनाताई वझरकर यांना 2 मिनटं आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. हॅलो सर्व नेत्यांना माझा सप्रेम नमस्कार. हॅलो. आता हा ज्येष्ठ नेत्यांचा कार्यक्रम आहे म्हणून 2 शब्द मला बोलावंसं वाटतात, म्हणून मी बोलते. जे होऊन गेलेले हे आहे, जे आमचे पूर्वज म्हणजे आमच्या सासूबाई वगैरे काय म्हणतात, सुशीलाताई चिंतामणराव वझरकर आणि श्री संजीव दत्तात्रय, डॉक्टर दत्तात्रय प्रशांत वझरकर यांच्या आईच्या आशीर्वादाने आणि हे वोलोकर परिवार, वड्याळकर परिवार आणि शेळणकर परिवार ह्या सर्व नेत्यांच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या कार्यक्रमात करणं त्यांचा सहभाग खूप मोठा आहे. त्यासाठी मी त्यांचं सर्वांचं अभिनंदन करते. आमच्या सुस्वभावी चिंतामण ह्या काकू, आमच्या काका आणि काकू आता ते तर गेले, पण त्यांच्या स्मरणात त्यांचे शब्द आम्ही आठवून त्यांच्या याच्यावर आमचं म्हणजे त्यांचं बोलणं आमच्या मनात नेहमी सततच कायम राहतं आणि आम्ही कधीही विसरू शकणार नाही तो दिवस त्यांचा. आम्हाला काही गोष्टी त्या अगदी चांगल्या रीतीने पटवून द्यायच्या, सांगायच्या. का गं हे कसं, तुला कोणी बोललं, अहो मला बोललंही तरी चालते आणि मी त्यासाठी निवांत राहते. कारण व्यक्ती तितक्या प्रकृती त्यांचं असं राहते. प्रत्येकाचा स्वभाव हा वेगवेगळा असतो. समोरच्या व्यक्तीला राग आला म्हणजे आपल्याला आलाच पाहिजे काय असं नाही. अग्नी असं पाणी, अग्नी जर पेटला तर त्याच्यावर आपण पाणी टाकतो. त्या रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी समोरच्या व्यक्तीला राग आला तर आपल्याला त्याला शांत राहावं लागते. आणि श्रीराम जय राम जय जय गणगणगणात बोलते, गणगणगणात बोलते. आणि सर्वांना विनंती आहे की आतापर्यंत जे आपल्यासाठी करून गेलेलं आहे ते तुमच्या हाताने सर्व, कारण कार्यकर्त्यांना कार्य चांगलंही केलं तरी काहीतरी बोलतातच मागे. कार्य चांगलंही केलं आणि आता आपण तर वाईट करूच नाही शकत. चांगलंच करत आहे. आता दिनदुनी रात चौगुनी ही उन्नती हो, या काय म्हणत्या वैश्य समाज सेवा संघाची उन्नती हो ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि हे सदोदित वाढ. प्रत्येक घरातली आई म्हणजे ही जगदंबा असते आणि ही जगदंबा म्हणजे आपल्या मुलाला आशीर्वाद देते. ती म्हणते कशी काय म्हणते, काही विद्यार्थी असे असतात, नाही माझी आई माझ्यासाठी एवढं करते ना, मग मी त्याच्यासाठी काय करू, ती माझा भगवान, तो माझा भगवानच आहे हे मानतो. आणि ह्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आईला जर एखादा अपशब्द चुकूनही खूप बोलू नये धन्यवाद. असं मला वाटतं. आणि ही एवढं बोलून मी खूप खूप धन्यवाद काकू. त्यानंतर सन्मान होतो आहे सौ स्नेहलताताई दिनकरराव वडाळकर यांचा. त्यांचा सन्मान श्री प्रवीणजी ओझरकर व सौ ओझरकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सौ शांताबाई नारळे यांचा इथे सन्मान होत आहे. त्यांचा सन्मान देखील श्री प्रवीणजी ओझरकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो.
अरुणराव शंकरराव पोहेकर यांच्यातर्फे महाराष्ट्र वैश्य संघास 1000 रुपये देणगी मिळाली आहे. त्यांचे महाराष्ट्र वैश्य संघ आभार मानतो. तसेच वंदनाताई अरुणराव पोहेकर यांच्यातर्फे 1000 रुपये देणगी मिळाली. महाराष्ट्र वैश्य संघ त्यांचे आभार मानते. धन्यवाद. सौ स्नेहलताताई दिनकरराव वण्याळकर यांचा सन्मान देखील श्री अरुणजी ओझरकर करतील, प्रवीणजी ओझरकर करतील, माफ करा, सपत्नी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. श्री सुरेशराव गोपाळराव सपकाळ यांना इथे मंचावर आमंत्रित करतो. श्रीमती सुमतीताई लक्ष्मणकांत भुताड, श्रीमती सुमतीताई लक्ष्मणकांत भुताड, त्यांच्या वतीने सन्मान स्वीकारण्यात येत आहे. त्यांचा सन्मान देखील श्री प्रवीणजी ओझरकर व सौ ओझरकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. अरुणराव बोरकर यांच्यातर्फे महाराष्ट्र वैश्य संघास 1001 रुपये देणगी मिळालेले आहे. त्यांचे आभार महाराष्ट्र वैश्य व्यक्त करतो. धन्यवाद. याच्यानंतर आहे श्रीमती कल्पनाताई विश्वनाथ वड्याळकर यांचा सन्मान करण्याकरता मी मंचावर आमंत्रित करतो श्री विनोदराव बिंड यांना. बोलो आहे काही पाठवून द्या मी आता श्रीमती कल्पनाताई विश्वनाथराव वड्याळकर, मी संपूर्ण वड्याळकर परिवारास विनंती करतो की त्यांनी मंचावर यावे. श्री विनोदराव बिंड यांना स्मृतिचिन्ह आणि शाल देऊन त्यांचा सन्मान करतील अशी मी त्यांना विनंती करतो. याच्यानंतर आहे श्रीमती ताराबाई मनोहरराव पोहेकर. श्रीमती पोहेकर, मी संपूर्ण पोहेकर कुटुंबास विनंती करतो की त्यांनी मंचावर सन्मान स्वीकारण्याकरता आपणास आमंत्रण आहे. ज्या सत्कार मूर्तीचा सत्कार झालेला आहे त्यांनी सहपरिवार स्वरुची भोजनाचा आनंद खाली घ्यावा ही विनंती. पोहेकर आलेत का?
यानंतर मी आमंत्रित करतो श्री राजकुमार भाऊराव वितोंडे व सौ आशाताई राजकुमार वितोंडे यांना की त्यांनी मंचावर यावे, सहपरिवार यावे. मी श्री विनोदराव बिंड यांना विनंती करेल की त्यांना पुष्प आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचं स्वागत करावं आणि सन्मान करावा. श्री विनोदराव बिंड सहपरिवार सपत्नीक यांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सौ वीणा बिंड, सौ वीणाताई बिंड, आपणास विनंती आहे की आपण मंचावर यावे. काय नाव? धन्यवाद. टाळ्यांचा आवाज थोडा कमी झालेला आहे. श्रीमती सुमती लक्ष्मीकांत भुताळ यांचेतर्फे 2000 रुपये देणगी महाराष्ट्र वैश्य संघास प्राप्त झालेली आहे. त्यांचे महाराष्ट्र वैश्य संघ आभार मानते. धन्यवाद. श्रीमती आशाताई अशोकराव वलोकर, श्रीमती आशाताई अशोकराव वलोकर, आपणास विनंती आहे की आपण सहपरिवार मंचावर स्वागत सन्मान स्वीकारण्याकरता यावे. वलोकर, मी श्री प्रभाकरराव वड्याळकर आपणास विनंती करतो की आपण वलोकर परिवारांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करावा. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण वलोकर परिवारांचा सन्मान करतो आहे. यानंतरचं नाव आहे श्री रामभाऊ बालाजी वडनेरकर व सौ वीणाताई रामभाऊ वडनेरकर. धन्यवाद. वडनेरकर परिवार. यानंतरचं नाव आहे श्रीमती मीनाक्षीताई प्रभाकरराव साऊरकर. साऊरकर परिवारातील सर्व सदस्यांना विनंती आहे की त्यांनी मंचावर यावे आणि सन्मान ग्रहण करावा. सन्मान. आजच्या या कार्यक्रमात फोटो जो मिळणार आहे ते प्रभाकरराव वड्याळकर यांच्या सौजन्याने आपणा सगळ्यांना ते प्राप्त होतील. त्यांना महाराष्ट्र वैश्य संघातर्फे धन्यवाद. धन्यवाद.
यानंतरचं नाव आहे वसुंधराताई वसंतराव खेडकर. खेडकर परिवारांना विनंती आहे की आपण मंचावर यावे. मी श्री अरुणराव बोरकर यांना विनंती करेल की आपण खेडकर परिवारांचा सन्मान करावा. श्रीमती वसुंधराताई वसंतराव खेडकर, आपणास विनंती आहे की आपण मंचावर आजच्या या आजच्या या कार्यक्रमाचे जे फोटो सत्कार मूर्तीचे 20 तारखेनंतर आपल्या याच कार्यालयात प्राप्त होतील ते आपण स्वतः येऊन घेऊन जावे. धन्यवाद. श्री रामभाऊजी बालाजी वडनेरकर व सौ वीणाताई रामभाऊजी वडनेरकर, धन्यवाद. श्रीमती सुषमाताई सुरेशराव बोरकर, श्रीमती सुषमाताई सुरेशराव बोरकर, आपलं स्वागत आणि सन्मान करण्याकरता मी श्री अरुणराव बोरकर यांना विनंती करेल की त्यांनी पुष्प आणि स्मृतिचिन्ह देऊन यांचा सन्मान करावा. श्रीमती वसुंधराताई वसंतराव खेडकर यांच्यातर्फे महाराष्ट्र वैश्य संघास 5,000 रुपये देणगी प्राप्त झालेली आहे. धन्यवाद. आणि आपले महाराष्ट्र वैश्य संघ आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर शांताबाई मधुकरराव नारळे, मी डॉक्टर मुकुंदराव दाभाडे सरांना विनंती करतो की त्यांनी सन्मान करण्याकरता कृपया मंचावर यावे. श्रीमती शांताबाई मधुकरराव नारळे, नारळे परिवारांपैकी कोणी आलेत का? त्यानंतरचं नाव आहे मनीषाताई केशवराव हरदास. हरदास परिवारापैकी कोणी आलंय का? मनीषाताई केशवराव हरदास. रजनीताई वासुदेवराव वड्याळकर, एक मिनिट. हरदास परिवारातील यांचा सन्मान श्री मुकुंदराव दाभाडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. श्रीमती सुषमाताई सुरेशराव बोरकर यांचेतर्फे महाराष्ट्र वैश्य संघास 2,000 रुपये देणगी जाहीर केलेली आहे. त्यांचे महाराष्ट्र वैश्य संघ आभार मानते. धन्यवाद. श्रीमती रजनीताई वासुदेवराव वड्याळकर,
श्रीमती माधुरीताई वड्याळकर कोंडाळी यांच्या परिवारातील कोणी सदस्य असल्यास कृपया मंचावर यावे आणि आपला सन्मान स्वीकारावा. श्रीमती माधुरीताई वड्याळकर कोंडाळी. मी श्री डॉक्टर दाभाडेंना विनंती करेल की त्यांनी वड्याळकर परिवारांचे स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावे. आहे का? पुढील नाव आहे सावरकर इंदुमती दत्तात्रय. श्रीमती इंदुमतीताई दत्तात्रय सावरकर, आपणास विनंती आहे की आपण मंचावर स्मृतिचिन्ह स्वीकारण्याकरता यावे. श्री प्रदीपराव वितोंडे, मी आपणास विनंती करतो की आपण श्री प्रदीपराव वितोंडे, सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आता आपला हा कार्यक्रम पूर्णत्वास येतो आहे. इतक्या ज्येष्ठांचा सत्कार आपण केला, आता काहीच शिल्लक राहिलेले आहे, तर कृपया आपसात गप्पा न करता आजच्या कार्यक्रमाचा टाळ्या वाजवून आस्वाद घ्यावा. कृपया मागे बसलेल्या सर्वांना विनंती आहे की टाळ्या वाजवून आजचा कार्यक्रम आपण ऐकावा. शेवटचे काही सदस्य शिल्लक आहे. इतका मोठा कार्यक्रम आपला झाला, आता काहीच नावं शिल्लक आहे. कृपया सगळ्यांनी थोडा वेळ शांत राहावे. अगदी काहीच लोकांचा सत्कार शिल्लक आहे. शांत चित्ताने थोडा वेळ बसा आणि फक्त टाळ्या वाजवा. टाळ्यांचा आवाज आला पाहिजे फक्त. सावरकर परिवारापैकी कोणी उपस्थित आहे का? सावरकर श्रीमती इंदुमतीताई दत्तात्रय. त्यानंतरचं नाव आहे श्रीमती वसुंधराताई वसंतराव वड्याळकर वाडी. श्रीमती वसुंधराताई वसंतराव वड्याळकर वाडी. श्रीमती सुरेखाताई सुरेशराव जडे. मी जडे परिवारांना विनंती करतो की त्यांनी मंचावर सन्मान स्वीकारण्याकरता यावे. त्याचप्रमाणे मी श्री राजूभाऊ वितोंडे यांना विनंती करतो की त्यांनी सन्मान करण्याकरता आपणास यावे. श्री प्रदीपराव वितोंडे. रेखाताई बोरकरांना विनंती करतो की त्यांनी जडे काकूंचं शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत करावं, सन्मान करावा. सिंगल लेडीज आहे ना त्या हो. श्रीमती शकुंतलाताई सपकाळ. श्रीमती शकुंतलाताई प्रभाकरराव सपकाळ, मी आपणास विनंती करतो की आपण मंचावर सन्मान स्वीकारण्याकरता यावे. श्रीमती विजयाताई वलोकर.
वलोकर परिवारातर्फे जे सदस्य उपस्थित आहे आपणास विनंती आहे की आपण सन्मान स्वीकारावा. मी रेखाताई बोरकर यांना विनंती करेल की त्यांनी वलोरकर परिवाराचे स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करावा. प्रमोदराव महादेवराव भटूरकर अकोला यांच्यातर्फे महाराष्ट्र वैश्य संघास 3,000 रुपयाचा धनादेश प्राप्त झालेला आहे. त्यांचे महाराष्ट्र वैश्य संघ आभारी आहे. धन्यवाद. तसेच श्रीमती सुरेखाताई सुरेशराव जडे यांच्यातर्फे महाराष्ट्र वैश्य संघास 5,000 रुपये देणगी प्राप्त झालेली आहे. धन्यवाद. हॅलो हॅलो यानंतरचं नाव आहे श्रीमती जयश्रीताई श्रीकांतराव काळे. श्रीमती जयश्रीताई श्रीकांतराव काळे. सभागृहात उपस्थित बांधवांपैकी असे कोणी आहे की ज्यांचं नाव आधी घेतलं गेलं त्यावेळेस ते नव्हते किंवा उशिरा उपस्थित झाले. आपणास विनंती आहे की आपण कृपया आपलं नाव लक्षात आणून द्यावे. असे जे सन्माननीय सदस्यगण असतील की जे उशिरा आले आणि त्यांचं नाव अनाऊन्समेंट करतेवेळी ते इथे उपस्थित नव्हते तर कृपया आपण असं आमच्या निदर्शनास आणून द्यावे. वडाळकरच्या ऐवजी दुसरे वडाळकर येऊन गेले. झाला त्यांचा. प्रमिलाताई वलोकर यांच्या वतीने श्री वलोकर इथे आले आहे. मी विनंती करेल संस्थेचे अध्यक्ष श्री वलोकर की यांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांना सन्मान करतील. श्रीमती विमल वसंतराव चावरे चंद्रपूर. श्रीमती विमल वसंतराव चावरे चंद्रपूर. सुंबाटे दिवाकरराव लक्ष्मणराव. आजच्या या सन्मान सोहळ्यामध्ये उपस्थित सर्व समाज बांधवांचा आपण खूप मोठ्या उत्साहाने आणि तेवढ्याच मनापासून सन्मान केला. या कार्यक्रमाप्रित्यर्थ आपल्या संस्थेचे अध्यक्ष श्री अनिलजी वलोकर आपणास थोडक्यामध्ये मार्गदर्शन करतील असं मी त्यांना विनंती करतो. हॅलो, कोणी राहिलं आहे का सत्कार करायला? त्यांनी आपले नावं आमच्या लक्षात आणून द्यावे. नमस्कार. भाषण ऐका.
बोर झाल्याचं करत नाही भाषण. मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व समाजातील सर्व बंधू आणि भगिनींना माझा नमस्कार व छोट्यांना आशीर्वाद. आज आपण इथे आपल्या संस्थेचा वाढदिवस म्हणजे वर्धमान दिन निमित्त आपण सर्व इथं आलो आहेत. आपला संस्थेचा जन्म म्हणजे ज्यावेळेस आपला आझादी मिळाली त्याच्या 1 वर्ष पहिले झालेला आहे. म्हणजे 16/6/1946 रोजी आपल्या संस्थेचा जन्म झाला आहे. भारत स्वातंत्र्य त्या काळातील आहे. त्या काळातील समाज बांधवांनी एकत्र येऊन समाजात काहीतरी केले पाहिजे हे ध्येय समोर ठेवून महाराष्ट्र वैश्य संघ नागपूरची स्थापना केली. या संस्थेचे म्हणजे रोपटे जे बीज आपल्या पूर्वजांनी लावले होते ते आज वटवृक्ष झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे. आज जवळपास आपल्या संस्थेला 79 वर्षे पूर्ण झालेली आहे. या 79 वर्षात प्रत्येक वर्षी समाजात एक विशिष्ट ध्येय समोर ठेवून कोणत्याही राजकीय मदतीची अपेक्षा न करता एक पल्ला गाठत आहे व आपले ध्येय पूर्ण करीत आहे. आतापर्यंत आम्ही विविध योजना अंमलात आणलेल्या आहे. जसे सामुदायिक मुंज हा आतापर्यंत सर्वात मोठा कार्यक्रम न भूतो न भविष्य असा अखिल भारतीय स्तरावर 2019 साली आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला विविध प्रांतातील जवळपास 84 बटोनी भाग घेतला होता. तसेच या कार्यक्रमाला सोबत अखिल भारतीय वधूवर मेळावासुद्धा घेण्यात आला होता. या कार्यक्रमात आपण सर्व साक्षीदार आहातच. आणि असाच एक कार्यक्रम सामुदायिक मुंज कार्यक्रम आपल्याला घेण्याचा आमचा विचार सुरू आहे. आज जवळपास 11 समितीचे गठन आमच्या कार्याने केलेले आहे. प्रत्येक समितीला एक अध्यक्षपद देण्यात आलेले आहे. त्यांना पण समाजसेवा करण्याची संधी मिळाली व सर्व समित्या आपल्या आपल्या क्षेत्रात चांगलं काम करीत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सर्वांना माहीत असेल आपल्याकडे 3 किरायेदार होते. त्यापैकी 2 किरायेदार आम्ही खाली केले होय व एकावर कोर्ट केस चालू आहे. खाली झालेल्या 2 दुकानामध्ये 2 दुकान रिपेअर करून तिथे एक मीटिंग हॉल तयार करण्यात आलेला आहे. मीटिंग हॉल काढण्याचा उद्देश हा की आपल्याला आता जवळपास सर्व शाखेचे पदाधिकारी नागपूरला भेट देत आहे. त्यांना बसण्यासाठी किंवा एक मीटिंग सोय आपण तिथं त्या दुकानदारामध्ये केलेली आहे. 2 दुकानामध्ये एक मीटिंग हॉल उघड तिथे सोय केलेली आहे. आपण सर्वांनी माहीत असेल की किंवा ऐकलं असेल की आपल्या शाखा नागपूरला आपल्या समाजाची राजधानी म्हणून किंवा मोठा भाऊ म्हणून आपल्या कधी आदराने किंवा आशेने पाहतात. तुम्हाला कुठं ऐकलं असेल तुम्ही का नागपूर ही आपली राजधानी आहे किंवा एक मोठा भाऊ म्हणून आपल्याकडे एक त्या नजरेने पाहतात लोक. त्याच्याकडे काहीतरी अपेक्षा किंवा एक प्रेम म्हणून असं त्यांचं एक कौतुक म्हणून की आपलं कौतुक म्हणून ते आपल्या त्या नजरेने आपल्याकडे पाहतात. त्यामुळे तसंच आदर ठेवणे हे आपल्या महासंघाचं नागपूर कार्यालयाचे कर्तव्य आहे व ते आम्ही बजावत राहू याची ग्वाही आम्ही देतो. प्रत्येक प्रांतातील समाज बांधव कोणत्या ना कोणत्या निमित्ताने भवनात येत असतो. अशा आलेल्या पाहुण्यांना बसण्याकरता एक सोय आम्ही केलेली आहे. सांगण्यासारखं बरंच काही आहे पण वेळ कमी आहे. त्यामुळे आज आपण ज्या कमिटीत आलो आहेत त्याबद्दल 2 शब्द मी सांगू इच्छितो. आज 79 वर्षाच्या वर्धापन दिन निमित्त आपण साजरा करीत आहोत. त्या वर्धापन निमित्त ज्येष्ठ समाज बांधव आणि भगिनीसुद्धा सत्कार करीत आहोत. अशा ज्येष्ठ सत्कार आमच्या हातून घडत आहे याला आम्ही आमचे भाग्य समजतो. आज आम्हाला ज्येष्ठाचे अनेक आशीर्वाद मिळाले व मिळत राहते ही अपेक्षा ठेवून मी भाषण संपवितो. आणि आज मंचावर उपस्थित मान्यवर व उपस्थित बंधू आणि भगिनींनी वेळात वेळ काढून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी माझ्यातर्फे व कार्यालयातर्फे महाराष्ट्र संघातर्फे अभिनंदन करतो व आभार व्यक्त करतो. धन्यवाद. बोर झाले असेल तरी माफ करा. धन्यवाद.
अध्यक्षांचे मनोगत खरंच अवर्णनीय होते. त्यांनी संस्थेचा आढावा आणि भविष्यातील योजनांविषयी आपल्याला थोडक्यात सांगितलं की आपल्याला आपल्या संस्थेचं जे ब्रीदवाक्य आहे, दिशा भेदण्या उंच भरारी, याप्रमाणे अजून प्रगती करायची आहे, भरारी घ्यायची आहे. त्याकरता सर्व समाज बांधवांचं आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहयोग नक्कीच अपेक्षित आहे. आजचा हा कार्यक्रम अतिशय उत्साहात पूर्ण झाला. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दिलीपजी शेटे, त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी श्री अनिलजी मालोकर, विलासजी बांगरे आणि प्रमोदराव भटूरकर, आपण वेळात वेळ काढून इथे आले त्याबद्दल मी संस्थेच्या वतीने आपले आभार मानतो. त्याचप्रमाणे सन्माननीय सर्व सभासद, समाजाचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ समाज बांधव, आपणसुद्धा वेळात वेळ काढून आजच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली, त्या प्रित्यर्थ मी आपले सर्वांचे आभार मानतो. आता थोड्या वेळाने आपल्या या कार्यक्रमाची सांगता होईल राष्ट्रगीताच्या माध्यमातून आणि त्यानंतर सर्वांना स्वरूची भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. मी विनंती करेल सर्वांना की आपण राष्ट्रगीताकरिता आहे त्याच ठिकाणी उभे राहावे. ₹5001 नाव न जाहीर करता कंडिशनवरती त्यांनी ऑनलाईन पाठवलेले आहे. त्यांचे महाराष्ट्र विश्व संघ आभार मानते. धन्यवाद. राष्ट्रगीताला सुरुवात होत आहे. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की, भारत माता की.